नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशा खुशखुशीत असे वडे बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे। त्याच्यामध्ये मी हे उडदाचं डाळ करून ठेवलेले होते, रात्रीच डाळ भिजवली होती रात्रभर आणि सकाळी मी बारीक करून घेतली आणि त्याच्यात मस्त आपण खमंग असे उडदाचे वडे बनवणार आहोत। आता यामध्ये मी सुरुवातीला काय करणार आहे, हे पीठ बारीक केलेलं आहे, म्हणजे डाळ बारीक केलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी। आपल्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं। नंतर थोडीशी त्यामध्ये आता मी लाल मिरची टाकणार आहे। लाल मिरची तुम्ही टाकू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता। यात आता मी वाटाणे आणि कांदा टाकत आहे। इथे मी गाजर आणि आपली जी कोथिंबीर आहे ती टाकते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता। आता हे सगळं टाकलं की मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला याच्यामध्ये आणखीन कोणत्या भाज्या हव्या असतील तुम्ही त्यासुद्धा टाकू शकता। आता हे आपलं छान असं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण काय करणार आहोत, एकतर आपण लाल मिरची टाकायची किंवा हिरवी मिरची टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मी यामध्ये लाल मिरची टाकलेली आहे। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये याचे छोटे छोटेसे आपण जसे भजी सोडतो तसे वडे सोडून घेऊया। उडदाच्या डाळीची खूप छान आणि खुसखुशीत अशी खमंग वड्या तयार होतात। पण जसं उडीद वडा तयार करतो तसंच हे पीठ आहे, त्याच्यामध्ये फक्त आता मी काय केलं, हे छोटे छोटे भजी काढून घेतलेले आहेत। तुम्हाला कशा आवडतात तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। मला लहान मुलांसाठीही अशा आवडतात। आता हे छान थोडं वेळ सगळं पहिल्यांदा टाकलं की थोडं चिकटतात, त्यामुळे टाकल्या थोडं त्याला भाजून द्यायचं आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या चमच्याने किंवा झाऱ्याने तुम्ही काढून घ्यायचं। हे बघा, हे खूप सुंदर आणि गोल्डन असे आपले उडदाची डाळीची भजी तयार झालेले आहे। मग त्याला छान भाजून घ्यायचं, थोडंसं गॅस बारीक ठेवायचं, म्हणजे आतल्या साईडनं पूर्ण ते छान शिजलं जातं। किती सुंदर असे भाजलेले आहे। लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात। माझ्या दोन्ही मुलींना हे असे वडे केले की खूप आवडतात। फक्त याच्यामध्ये सोडा घालायचा नाही, सोडा घातला की त्याच्यामध्ये आहे ना खूप जास्त तेल धरतात, त्यामुळे सोडा नाही घालायचा। छान तेल असं निथळून घ्यायचं पूर्ण। तेल पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता आपले वडे तयार झालेले आहे। चला मग देऊया सगळ्यांना खायला। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। बाय बाय। हेलो।